आई तुळजाभवानी, राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजच्या जनसंवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि ज्यांना या महाराष्ट्रातील तमाम जनतेनं एक भूमिका दिलेली, एक जबाबदारी दिलेली, या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, ज्यांना आपण म्हणतो 100 दाऊद एक राऊत असे शिवसेनेचे खासदार माननीय संजयजी राऊत साहेब, इथं उपस्थित संपर्क प्रमुख नरूभाऊ खेडेकर, जिल्हा प्रमुख जालूभाऊ, सीताराम दादा, आमदार नितीनजी देशमुख, उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर माता भगिनी आणि बांधवांनो, मुजरा माझा माता जिजाऊना, मुजरा माझा माता जिजाऊना जिने घडविले शूर शिवबाला, मुजरा माझा माता जिजाऊना जिने घडविले शूर शिवबाला, साक्षात होती ती आई भवानी जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी, जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी। अशा या मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये आज ही जनसंवाद सभा इथं होते। खरं तर अभी तो ये झाकी आहे, अभी तो काशी मथुरा बाकी, त्याच्यावर अजून तर मुख्य सभा व्हायची बाकी आहे, इथं फक्त झाकी आहे साहेब। आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकीची सभा होईल त्यावेळेस मला असं वाटत नाही याच्यापेक्षा 10 पट नाही 100 पट लोक उपस्थित राहतील आणि या बुलढाण्याच्या जागेवर शिक्कामोर्तब करतील। कारण या बुलढाणा खऱ्या अर्थानं हा मा जिजाऊचा जन्मक्षेत्र असताना सुद्धा जिथं गद्दार सुद्धा जन्माला आलेले आहे, पण आपण मा जिजाऊचं मोठ्या अभिमानानं नाव घेतो। या मा जिजाऊने छत्रपती शिवरायांना अशी शिकवणूक दिली होती की जे जे गद्दार झाले याला कोणत्याही प्रकारचे माफी देता येणार नाही। आणि मला असं वाटतं 40 गद्दार झाले आणि 10-12 जे खासदार गद्दार झाले यांनाही माफी होऊ शकत नाही। आपण येणाऱ्या काळामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीला सामोरं जातोय। आज या लोकसभा विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना मला असं वाटतं या महाराष्ट्रातील आणि देशातले वेगवेगळे विषय आपल्या समोर आहे। ही निवडणूक काही ग्रामपंचायतीची नाही आहे, ही निवडणूक देशाची आहे, निवडणूक राज्याच्या हिताची आहे। वाटतं त्या विषयावर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि संजयजी राऊत साहेब बोलतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।